चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट ऑफ लेन्थचा चेंडू परंतु निर्धाव चेंडू जातोय एका साईडला कोलवली 40+ तर दुसऱ्या साईडला नवापूर बी असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला तर दोन्ही संघाचे 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. गोलंदाज मार्क पर पप्पू आपल्या पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू चांगला चेंडू परंतु तेवढी चांगली मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला चेंडूला एक्झिक्यूट केलाय. एका धावावर समाधान मानावं लागेल. बघूया एका मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 40+ चे सामने एकदा मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू चांगला प्लेसमेंट चेतन यांचा पाहायला मिळाला गली रिजन मध्ये. बघूया धावसंख्या 1 नि फ्लाय धावसंख्या झाली ती 2. अखिल भारतीय बारी बारिया समाज क्रीडा महोत्सव नवापूर 40+ चे आज सामने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पप्पू गोलंदाज मार्फत पाहायला मिळेल. चांगला चेंडू चेंडू मात्र थोडासा पुढे ठेवल्यानंतर फळीवर चेंडू आला नाही. प्रॉपर टायमिंग घेतला नाही. ऑन साइडला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता जपेश यांचा परंतु निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणता येईल पप्पू यांची. फक्त 2 धाव खर्च केलाय. 4 चेंडू झालेत आणि 2 धावा खर्च केले पप्पू यांनी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू चांगला चेंडू चेंडू मात्र हवेत आहे. षटक मात्र खालती येतोय परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आदळतोय. बघूया चांगली फील्ड मैदानाच्या आतमध्ये परंतु 2 धाव काही थांबवता येणार नाही. बघता बघता 3 रन घेतलेले आहेत. चांगली रनिंग बिटवीन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या 3 नि फ्लाय होईल. धावसंख्या झाली ती 5 धावा. 5 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू अजूनही येणं शिल्लक पप्पू यांचा. चांगली फलंदाजी चांगली सुरुवात म्हणता येईल नवापूर गावाकडून. बघूया शेवटचा चेंडू अजून येणं शेष पप्पू यांचा. अप्रनिंग फटका ऑन साइडला चेंडूला एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक मात्र खालती येतोय. 1 धाव अंकित केलाय. दुसऱ्या रनाचा कॉल आणि 2 धाव. षटक मात्र संपलं गेलंय. षटक संपल्यानंतर धावांचा विचार केला तर 7 धावा धाव फलकावर पाहायला मिळेल. जाऊया सुमधुर संगीताकडे डीजे. चला तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चला तर राजेंद्र गोलंदाजी मार्फत पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगती पथावर पाहायला मिळेल. अप्रतिम चेंडू यष्टी मात्र उद्ध्वस्त केला. यावं लागेल जपेशांना डकआउटच्या दिशेला डीजे.
धावांचा विचार केला तर 7 धावा धावफलकावर पाहायला मिळेल. चांगली गोलंदाज म्हणता येईल राजेंद्र यांची. पुन्हा एकदा पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा वापर केला होता परंतु वळीवर काही चेंडू आला नाही. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या 1 निवाड होईल. धावसंख्या झाली ती 8 धावा. चला तर ऍक्टिव्ह स्कूटीची चावी जरा हरवलाय. ज्यांना कोणाला सापडली तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायचंय ऍक्टिव्ह स्कूटीची चावी. चला तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मिसफील पाहायला मिळाली. कव्हरच्या दिशेला चेंडू जाईल का? मिसफील पाहायला मिळाली कव्हरच्या दिशेला परंतु शेवटच्या सणाला चांगली फील्ड म्हणता येईल आणि धावसंख्या वाढेल ती. धावसंख्या 3 फ्लाय होईल. धावसंख्या झाली ती 11 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू लोवर फुलटॉस चेंडू बघितला. ऑन साइडला चेंडूला एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षण मात्र आहे परंतु चेंडू निघून जाईल 4 आणि 4 धावांसाठी. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका ऑन साइडला अजय यांचा फटकून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राजेंद्र यांचा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा वापर. जेल घेण्याची संधी. चांगला झेल म्हणता येईल. अजय यांना डकआउटच्या दिशेला परतावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल राजेंद्रची आणि तेवढीच चांगली झेल एचडीचे. पडतो ती दहशत आणि तोच दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाही. जो प्रयत्न सोडतो तोच संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चला मैदानाच्या आत पाणी पाठवायचंय. चला मात्र षटक मात्र संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीवर धावांचा विचार केला तर 16 धावा धाव फलकावर पाहायला मिळेल. 16 ऑन द बोर्ड.
तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हसमुख गोलंदाजी मार्फत पाहायला मिळेल. धावांचा विचार केला तर 16 धावा धावफलकावर पाहायला मिळेल. तिसरं षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये हसमुख मात्र गोलंदाजी मार्फत पाहायला मिळेल. बघूया आतिश आणि चेतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अप्रतिम चेंडू, कोणतेही मोठे प्रहार येत नाहीये मैदानाच्या आतमध्ये, कारण की तेवढीच चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळेल कलौली या संघाकडून. एकेरी दुहेरीने स्कोर कार्डचा विचार केला तर 17 धावा धावफलकावर. अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये हसमुख यांचा. बघूया मात्र पुन्हा एकदा पुढचा चेंडू हसमुख यांचा. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू हसमुख यांचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दोन डॉट चेंडू. चेतन मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. चांगला चेंडू कव्हरच्या दिशेला एक्झिक्यूट केला. डीप मध्ये चेंडूला इक्वेशन दिलाय आणि क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा खालती येतोय. एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढ होईल. धावसंख्या झाल्या ती 18 धावा, 18 ऑन द बोर्ड. अप्रतिम गोलंदाजी हसमुख यांची. फक्त आणि फक्त 2 धाव खर्च केलाय. 4 चेंडू झाल्यात या षटक मध्ये. अजून 2 चेंडू येणे शेष. पुन्हा एकदा चेंडूला एक्झिक्यूट केलाय मिड विकेटच्या दिशेला आणि यावं लागेल धकावच्या दिशेला. अतिशय चांगली झेल म्हणता येईल मिड विकेटच्या दिशेला. चला तर मैदानाच्या आतमध्ये न्यूमॅन दाखल होईल. अल्पेश. चांगली गोलंदाजी हसमुख यांची. शेवटचा चेंडू अजून येणं शेष असेल. 5 चेंडू टाकल्यात आणि फक्त 2 धाव खर्च केला हसमुख यांनी. धावांचा विचार केला तर 18 धावा धावफलकावर. चांगला चेंडू अपील गेलाय परंतु लेग स्टंपचा थोडासा बाहेर. चेंडू मात्र मिस करतोय स्टंपला आणि लेग बायच्या स्वरूपात एकदा मिळेल. षटक मात्र संपलं गेलं. षटक संपल्यानंतर धावांचा विचार केला तर 19 धावा धावफलकावर. चला तर शेवटचा षटक घेऊन येईल विश्वनाथ. पहिला चेंडू यष्टीचा बाहेरचा चेंडू. वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने वाढ होईल. धावसंख्या झाल्या ती 20 धावा. पहिला चेंडू वाईटचा इशारा येतोय मैदानाच्या आतमध्ये. बघूया अल्पेश स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. रनआउटची संधी परंतु चांगली रनिंग द बिटवीन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल अल्पेश आणि चेतन यांची. बघूया मात्र नवापूर बी या संघाला रोखून ठेवलाय कलौली या संघाने. जय श्रीराम नवापूर बी विरुद्ध कलौली, जय बजरंग कलौली असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
बघूया मात्र मैदानाच्या आतमध्ये चेतन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू झेल घेण्याची संधी, परंतु चांगला एफर्ट मैदानाच्या आतमध्ये विकेट किपरच्या हातातून पाहायला मिळेल. धावसंख्या 1 फ्लाय. धावसंख्या झाला ती 22 धावा. 22 ऑन द बोर्ड. शेवटचा षटक प्रगती पथावर पाहायला मिळेल. विश्वनाथ गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम फटका. चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षण मात्र खालती येतोय. चांगली रनिंग द बिटवीन मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 3 फ्लाय. चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेला चेंडूला एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक मात्र खालती येतोय. बघूया मात्र अजूनही 2 चेंडू येणं शेष. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. अप्रतिम फटका लॉंग ऑनच्या दिशेला चेंडूला एक्झिक्यूट केलाय, परंतु तिकडे प्रोटेक्शन मात्र तैनात आहे. एका धावावर पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 वाढ. 27 धावा धावफलकावर. 27. शेवटचा चेंडू अजून येणं शेष. पुन्हा एकदा बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र प्रॉपर टायमिंग घेतला नाही. झेल घेण्याची संधी आणि चांगली झेल. पहिले मात्र षटक मात्र संपलं गेलं. षटक संपल्यानंतर धावांचा विचार केला तर 27 धावा धावफलकावर आणि 28 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय जय बजरंग कलवली या संघाकडे. येस डीजे. बारी खूप चांगलं समज. मला फक्त शब्द चोरू नका बस. आपली स्वतःची क्वालिटी आपल्याकडे काय आहे आणि आपण काय देऊ शकतो. कारण चोरीचा माल सापडला की माणूस चोर समजतो. मी बसलो ऐकतो. आपलं सांगा तुम्ही स्वतःचं बनवा. बघा मला कोण सांगू शकत नाही कारण मी स्वतः जुना 32 वर्ष केलं. आपण स्वतःचं बनवा. स्वतःची क्वालिटी स्वतःकडून काहीतरी शिका. ओके थँक्यू. बघा हे असे भेटायला येतात. प्युअर गॅस आमचं अल्केमी गॅसची कंपनी तिकडे बघायला मिळतात. भरभरून प्रेम लोकांनी केलं. आता भरभरून तुला माझ्याविषयी मी काय सांगू. जॉन्टी रॉन्स बरोबर मी काम केलं. जॉन्टी रॉन्स मला 7 दिवस भेटले होमटॅक्सला. मॉन्टी पॉने सर इंग्लंडचा खेळाडू आले होते, बसले होते. मला माहिती नव्हतं की आपण आर्मर का टाकतो. लेफ्ट आर्म आर्मर स्पिन टाकतात तुम्ही. लेग ब्रेक अथवा विकेट मिळत. मग त्यांनी मला तिकडून केलं आहे. जिम्मिका प्रसाद नुकतं येऊन गेला. आता कॉर्निव्हर्सल होमटॅक्सला बघायला मिळाला. आणि तुझ्या बारी समाजाने बाळा क्रिकेट खूप मोठं आहे. पूर्वीच्या काळामध्ये लेदरची टीम असायची. बारी समाज चिंचोडची. आशिष बारी सर्वात पेस गोलंदाज आपल्या भागात पहिला एमआरमधला ज्याला गटूर तुम्ही म्हणायचे. दयानंद भारी हा चिंचोडा एक मोठा बारी. नंदेश बारी जो स्टार नो डाऊट ज्याने खूप मोठं चांगलं काम केलं आहे. तुमच्या नवापूर गावामध्ये पहिले लायचल संघ असायचा. तिथे बारी संघ खेळायला आपण बघितलेत. असे असंख्य खेळाडू या विश्वात तुम्हाला दिलेत. आणि तू देखील चांगलं करतो. फक्त चोरी करू नको. स्वतःचं विशिष्ट निर्माण कर. चांगलं समोर कर. तुझ्याकडे थ्रो आउट चांगला आहे. आणि फक्त क्षेत्रक्षणाची जागा आपण सांगायचा. मिड ऑफ कुठे आहे, कव्हर कुठे आहे, गली कुठे आहे, पॉईंट कुठे आहे, लॉंग ऑन कुठे आहे, मिड विकेट कुठे आहे. लेग स्टम्पच्या बाहेर जर गेलात ना स्क्वेअर लेगला लेग स्टम्प लेग अंपायरच्या तो स्क्वेअर लेग आणि लेग स्क्वेअर लेगच्या मध्ये आणि विकेट किपरचा तो डीप लॉंग ऑन. हे तुम्हाला कळलं ना की तुम्ही समालोचक बनणार. नो डाऊट. ब्युटिफुल अंपायरिंग. नुकतंच एक चांगलं मॅसेज तुम्हाला जय जोगनाथ यांच्याकडून दिघायला मिळालं.
यांचे बघा भारतातले जेवढे नामवंत क्रिकेटपटू आहेत मोठे तेवढे सगळ्यांचे मित्र आहेत. फोन केलं होतं का तर ते लाईक करतात, त्यांना बघतात, चांगल्या खेळायचं सांगतात. आता ISPL खेळणारे 99% सगळ्यांचे फोन याच्याकडे, सगळ्यांचे मित्र फोन केलं उचलतील. आमचे परम मित्र तिकडे पंचगिरी करतात, तुम्हाला बघायला मिळतो सुशांत मांजरेकर. ISPL कालच 52 त्यांनी मॅच केली. आमच्या वंजारी प्रेमीला तेच पंच असतात, सुशांत मांजरेकर. नंतर तुझे सुप्रीमो करणारे आपले करुणा कोटियान, हे सगळे पंच तिकडे बघायला मिळतात. खूप मोठं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. आणि तुम्हाला आता आहेत ना हल्लीच्या मुलांना बॅट पाहिजे तेवढं मिळाल्या, चेंडू मिळालेत, बुटं मिळालेत. आमच्या काळामध्ये एकच बॅट असायची आणि ग्रीप सायकलच्या रबरची, सायकलची ट्यूबची रबरची ग्रीप असायची. अशा पद्धतीत हे 40+ क्रिकेट खेळणार तुम्हाला. दादा बरोबर आहे का नाही? आपल्या काही ग्रीप वगैरे नसायच्या, आपण सायकलची रबरची ट्यूब टाकायचो आणि तेव्हा हे क्रिकेट तुम्हाला बघायला मिळतात. शिस्त का बघा, अजून देखील ती रनिंग बीट वगैरे. आणि प्रत्येक ड्राईव्ह बघा, ऑफ ड्राईव्ह का बघायला मिळत, सरळ बॅटीने खेळतात. हे क्रिकेट आहे. आज पण सांगतोय, तुम्ही मोठ्या मोठ्या क्रिकेट खेळतात 8 षटकामध्ये मॅच ठेवा, आपल्याकडच्या ओपन खेळाडू संघ 8 षटकामध्ये ऑलडाऊन होतात. का तर तुम्ही अक्रॉस खेळतात, प्रत्येक चेंडू चौकार षटकार मारायला बघतात. इकडे तुम्ही सिंगल घेतात, डबल घेतात, चांगला धावा बघायला मिळतात, स्ट्रेट षटकार बघायला मिळतात. आतापर्यंत बघा किती आनंद वाटतो बघायला. असं क्रिकेट खेळा, खूप बघायला मिळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे धावा करायच्या विजयासाठी त्या 28. खरोखर तर मी कलोली संघाचं कौतुक करेल. दादा नमस्कार. कलोली संघाचं कौतुक करेल की ज्यांच्याकडे 11 प्लेअर नाही आहेत. आमच्या कलोली गावामध्ये कधी क्रिकेट खेळताना तुम्हाला बघायला मिळेल, पण आज सामाजिक बांधिलकी करताना पण 3 बॅटर त्यांच्याकडे आहेत. आणि सर्वात डीप मिडविकेटला जो झेल घेतला त्याचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. एक काळ आमच्याकडचा प्रदीप बारी, दादू नावाने फेमस होता डावखोरा फलंदाज, त्या काळात अशा मॅचेस होत नसायच्या. आज बाकी बघूया. आणि कलोलीचा हा सामना जिंकला, जल्लोष होईल गावात. बघते अरे येतो आपण जिती घ्या की काय काय बघायला मिळेल. खरोखर आनंद झाला पाहिजे. प्रत्येक संघ मनापासून भाग घेतात. गुंगवाडा असो, तळ्याळ असो, तुमचा नारगोळचं क्रिकेट मोठं आहे, खूप मोठं. कारण तिकडे माची समाजचे वगैरे खूप मोठे क्रिकेटर आहेत. वरच्या लेवलचं क्रिकेट त्यांच्याकडे बघायला मिळते, आम्ही पूर्वीपासून बघायला मिळतो. ओके, नारगोळचं मोठं क्रिकेट आहे, नो डाऊट. आता पण तुम्ही बघायला गेला खूप चांगलं. कारण तिकडे कसं आहे माहिती का, प्रॅक्टिस ते अनेक जातीचे लोक आहेत तिकडे. माशी समाजी लोक आहेत वगैरे, मितना समाजी लोक आहेत, ते प्रॅक्टिस चांगले करतात. वरचं क्रिकेट आहे, जबरदस्त क्रिकेट तुम्हाला तिकडे बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज बघायला मिळते तो हर्ष, आणि सलामीचे फलंदाज हसमुख आणि विपुल. हसमुखकडे खूप मोठी अपेक्षा आहेत. आमच्या देदाळा ग्रामपंचायत जेव्हा मॅचेस असतात, देदाळा गुरु ग्रामपंचायत खूप सर्वात मोठी डहाणू तालुक्यातली ग्रामपंचायत आमची आहे. गुरु ग्रामपंचायत मोगरभाऊपर्यंत आमची एरिया येते. एवढं तुम्ही विचार करू, एवढी मोठी ग्रामपंचायत बघायला मिळते. आणि तिथून बाकी आता बघायला हसमुखकडे खूप चांगला मोठं अनुभव आहे. डावखुरा फलंदाज, अनेक मैदान ज्यांनी गाजवले तो बघायला मिळतो. 28 धावा आजच्या दिवसात लो स्कोरिंग मॅच आहे. चला आलेत का दोन्ही कॅप्टन? गुंगवाडा आलेत. समोरचा संघ मसोली कॅप्टन आलेत का? मसोली टॉस करायचा, मसोली घाई करा प्लीज. जबरदस्त क्रिएट तुम्हाला बघायला मिळते ओमसाईच्या माध्यमातून. आजच्या दिवसात तुम्ही बघत असाल तर तुम्हाला आलेवाडीच्या मैदानावर देखील सामना बघायला मिळतोय. एक चांगलं मैदान आहे आलेवाडीचं. येणाऱ्या काळामध्ये ते मैदान मध्ये जाईल, त्याच्या लाईटची खांब जर गेली का मग ते मैदान तुम्हाला हे रोडचा जो प्रॉब्लेम आहे तो बंद होईल. आदरणीय सरपंच राजू वाडेकर खूप प्रयत्नशील आहेत आणि येणाऱ्या कालावधीत तिकडे होईल ह्यात काही शंकाच नाहीये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे कलोली जय बजरंग संघाला 28 धावा आजच्या दिवसातील लो स्कोरिंग मॅच तुम्हाला बघायला मिळते. कशा पद्धतीने तर बघूया. तुम्हाला डी स्क्वेअर लेग बघायला मिळते, डीप लॉंग ऑन बघायला मिळते, ऑफ साईडला डीप लॉंग ऑन आणि कव्हर बघायला मिळते. ऑफ साईडला 3 खेळाडू ठेवलेत डावखुऱ्या फलंदाजाला. बघू काय व्यूहरचना असेल गोलंदाज येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि आनंद वाटेल की महिला मंडळाच्या संगीत खुर्चीला पालघर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा ही तुम्हाला ऍक्टिवा बाईक बक्षीस ठेवलाय. नेट प्राइस मध्ये दिली जाईल. त्याचा तुम्हाला पासिंगचा खर्च जो मग इन्शुरन्स असेल, हल्ली 5 वर्षाचे इन्शुरन्स घेतात, मग तुम्हाला बाकी त्याचा पासिंगचा खर्च तुम्हाला करावा लागेल. पण कोणत्या महिलेच्या गळ्यामध्ये, कोणाच्या ओट्यावर, कोणाच्या अंगणामध्ये, कोणाच्या दारामध्ये हे ऍक्टिव्ह जाईल हे काल रविवारी संध्याकाळी कळेल. काय जबरदस्त क्रीडा संमेलन भरलं गेलंय. भरभरून कौतुक करावं, शब्द अपुरे पडतील. रोहितजी तुमचं मनापासून कौतुक की आपल्याला भूक असायला पाहिजे. माझा समाज हा माझा आहे, माझा समाज माझ्या एकनिष्ठ व्हायला पाहिजे. आणि समाजाची बांधिलकी जेव्हा बघायला मिळते ना तेव्हा हृदयाच्या अंतःकरणाचं काम बघायला मिळते. चला घाई केला बॉलर, बराच वेळ हसमुख वेळ झालाय. चला 4 मिनिटं झाले तुम्ही खेळलेल्या नाहीयेत. हर्षद नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 28 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्यात. एका साईडला नवापूर जय श्रीराम बी आणि एका साईडला जय हनुमान जय बजरंग तुम्हाला बघायला मिळतो. तो म्हणजे कलोलीचा. आमच्या गावात स्वयंभू मंदिर आहे, आमच्या गावात जय भवानी आहे, ब्राह्मण देवता आहेत, असं आमच्या देदाळा गावात कलोली गावातलं हे मंदिर तुम्हाला बघायला मिळते. चला नवापूर संघ घाई करा, भरपूर मॅच आहेत, 4-4 षटकात. घाई करा प्लीज. 10 मॅच अजून बाकी आहेत. चला आपण खेळात मोड नाही, आपण जेवढ्यात मोड लग्न संपेल. बाकीचे पंगत देखील असते पाठीमागे, तशा अनेक मॅचेस अजून बाकी आहेत.
28 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. मसुली आहे ना? मसुली आणि कोण आहे? चला गुंगवाडचा संघ मसोली कॅप्टन आलेत का नाणेफेकीसाठी? मसोली संघ आवाज येतो आपला, या चला नाणेफेकीसाठी. यानंतर सामना आहे गुंगवाड आणि मसोली, भित्तमाळी गुंगवाडा. चला आता बाकी 11 खेळाडू झालेत. हर्षद गोलंदाजी घेऊन जातोय. ऑफ साईडला चांगला ड्राईव्ह केला, सरळ जातो डीप लॉंग ऑफच्या रिझनला. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. थोडीसं गुड फील्ड, थोडंसं फंबिंग होतंय. यशनच्या कॉलिंग मध्ये एकच धाव बघायला मिळते. 728 7च्या सरासरी धावा काढायच्या ते म्हणजे कलोली संघाला. 40+ आपण मॅचेस बघत आहोत. खूप सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळल्या जातात. चांगली पंचगिरी ही तुम्हाला बघायला मिळते कैलास पागधर आणि सूर्यकर मात्र सफाळ यांच्याकडनं. बारी बाऱ्या समाजाचं हे क्रीडा संमेलन आपण बघत आहात नवापूरच्या उत्कृष्ट असं मैदानावर. नेक्स्टच्या बाहेर चेंडू जातोय. अवांतर धावांची 2 धावा या फलकावर लागल्या जातात. आताच मला आमच्या कलोली बारीवरून फोन आला की दादा आम्ही मॅच बघतो, आमच्या संघाला आमच्यातर्फे शुभेच्छा द्या की हा सामना जिंका आणि खरोखर 40+ एक चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळते गोलंदाज. ओ खराब चेंडू. अवांतर धावा दिल्यात. 28 धावाचं आव्हान असताना तुम्ही अवांतर धावा जर काढल्यात तर सामना कठीण होऊन बसेल. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर इथे बाकी तुम्हाला बिंडी गेन म्हणजे डॉट चेंडू टाकावे लागतील, विकेट काढावं लागतील. इकॉनॉमी गोलंदाजी जिथे तुम्हाला पहिल्या 2 षटकामध्ये धावा कमी द्याव्या लागतील. आतापर्यंत तुम्ही फक्त एकच चेंडू टाकला, 3 धावा दिल्यात. पुन्हा एकदा हर्षद नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय नवापूर बी संघाकडनं. पुढे सरसावले, चांगला ऑनड्राईव्ह बघायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण होईल का? थोडीशी प्लंबिंग झाली. बघता बघता 1 धाव पूर्ण होते आणि पोचेपर्यंत 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावांशी विचार केला 5 धावा या फलकावर लागलाय. काय परिस्थिती झाली हो महाराष्ट्राची. बघा कसे कोळी बांधव भुकेला मेडल्यात. बघता बघता 55% बोटी समुद्र किनारी लावल्या, कारण समुद्रामध्ये मच्छीच राहिली नाहीये. जेव्हा प्रजनन काल असतो तेव्हा पर्सिन नावाची जाळी टाकतात, तिथे तुम्हाला प्रजनन होत नाहीये आणि केमिकलचं पाणी झालं. केमिकलच्या पाण्यामुळे समुद्राने मच्छी येत नाहीये आणि यांचा परिणाम हा प्रकर्षाने मच्छी समाजावर झाला आणि त्याचं देह बघायला मिळते. इथे बाकी चांगला पुल शॉट बघायला मिळतो. स्क्वेअर लेगच्या रिझनला 1 धाव 2 धाव आणि बघता बघता 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा 3 धावा धावून काढल्यात. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते आणि 3 धावांशी विचार केला धावसंख्या होती 8. चांगली सुरुवात. सलामीचे 2 फलंदाज तुम्ही बघत आहात. एका साईडला हसमुख आणि एका साईडला विपुल. विपुल देखील चांगला खेळतोय. 5 धावावर विपुल खेळतोय आणि आता हसमुख ज्याने पहिल्या चेंडू स्ट्राईक खोललं होतं एका धावेनेशी. 28 धावा विजयासाठी. 20 धावाची आवश्यकता विजयासाठी. जय हनुमान कलोली संघासाठी. पुन्हा एकदा हर्षदनाचा गोलंदाज. लेफ्टच्या बाहेर सुमार गोलंदाजी. पुन्हा एकदा वाईट चेंडू टाकला जातो. मनोवैज्ञानिक दबाव हा बाकी गोलंदाजावर फलंदाज टाकण्याचं काम करतात. आणि जेव्हा कमी धावा असतात ना तेव्हा चेंडू आपण विविध प्रकारे टाकण्यात येतो, त्याचा परिणाम हा गोलंदाजावर बघायला मिळतोय. मसोली संघ शेवटचा कॉल आहे. आपण टॉससाठी या. मसोली संघ शेवटचा कॉल आहे. टॉससाठी यायचं आहे. बघा मला आयोजक जे सांगतात ते मी बोलण्याचं काम करा. राग मानू नका, कारण त्यांनी आम्हाला मॅचेस पूर्ण करण्यासाठी बोलवलंय. मगाचपासून आमचा गुंगवाडा संघ येऊन बसलाय, आलीच नाहीये. हा बघा शेवटचा कॉल त्यांनी दिला. बघूया आपण करूया मसोली संघ आहे का नाही. आता आयोजक कळवतीलच. ओ जबरदस्त गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईट बॉल आणि धावसंख्या होती ती 11 धावा. 28 धावा विजयासाठी करायच्या आहेत. संध्याकाळच्या सत्रात बाकी वारा खूप सुटतो आणि त्यावेळेस जर डावखुरा फलंदाज असला आमच्या स्कोरिंगचं काम करतायत. काव्य हलक्या बॅटने खेळून काढला. शॉर्ट कव्हरच्या रिझनला 1 धाव बघायला मिळते. फॉलो थ्रू मध्ये गुड इंटेलिजंट क्रिकेट हे तुमच्याकडनं बघायला मिळते. चला ना थोडा शेड्यूल चेंज केलाय. या पुढील मॅच असेल ती आउट झाला. चला गडी बाजरा डीजे.
कारणाने आपण पुढील सामना खेळवतोय. बाडिया स्पोर्ट्स क्लब नारगोळ आणि एका साईडला तर गुंगवाडा संघाला विजय घोषित केलाय. समोरचा संघ आलेला नाही म्हणून तुम्हाला पुढची चाल दिला बाय मिळालाय. आमचे आयोजक रोहित भाऊ सांगतात की त्याला समोरच्याला बाय द्यायचंय. तर निश्चितच गुंगवाडा संघ तुम्हाला विजयी घोषित केलाय. आता 18 चेंडू आणि 14 धावा. बघा जे डिसिजन आहेत रूल्स फॉलोज केले जातात. खूप चांगलं आयोजन केलं जात आहे. जबरदस्त आयोजन. सामाजिक कुंभमेळा कसा भरावा रोहित भाऊ तुमच्याकडे तुम्हाला बघायला मिळतंय. चला नारगोळ संघ या नाणेफेकीसाठी आवाज पोहोचतो आमचा आपल्यापर्यंत. आणि धाकटी रेणू बारीवाडा ए बारीवाडा ए आलेला आहे. नारगोळ संघ या. धाकटी रेणू बारीवाडा ए संघ इथे नाणेफेकीसाठी सज्ज आहेत. नारगोळ संघ या चला नाणेफेकीसाठी. त्याला फोन करा नारगोळांना. त्याला वाटलं 5 वर फोन करा. हां हां होती इकडे आता. ओ ऑफटॉपच्या बाहेर चेंडू. सुमार गोलंदाजी बघायला मिळते. वाईट अवांतर धावा केली. आतापर्यंत 5वा मला वाटतं वाईट टाकला असावा. जपेश 15 धावा झाल्यात. पुन्हा व्हाईट बॉल. काय कलोली संघाचा दरार आहे. त्यांना स्टंपवर चेंडू टाकायचे नाही. टाकले की चौकार षटकारच मारतात. जणू काय एवढा दबाव टाकलाय की अशा पद्धतीची बॅटिंग बघायला मिळते. ते नारगोळ संघ आलेत. चला आपण नाणेफेकीसाठी जातोय. रोहित भाऊ या. आमचे कॅमेरामन साहिल त्यांना विनंती असेल की आपण या नारगोळ सर टॉस बॉक्स मध्ये जाऊया आपण. आणि आपण रोहित भाऊ यांच्याकडे हा टॉस करून घेणार. कारण तुम्ही आलेला पाहुणा संघ आमच्याकडे एक रिस्पेक्टिव्ह पर्सन म्हणून नारगोळला बघितला ते. आणि नारगोळचं क्रिकेट खूप मोठं आहे. कारण तुमच्याकडे माछी समाजाचे खेळाडू आहे. अनेक मोठमोठे खेळाडू तुमच्याकडनं आले. टेनिस विश्व गाजवणारे अनेक खेळाडू आपण बघितलेत. बारी संघ यस अनेक जुने मित्र आज बघायला मिळतील. खूप जुनं क्रिकेट आपण पाहिलंय. MRS चेंडू मधलं सगळं क्रिकेट बघायला मिळते. आमचे रोहित भाऊ येत आहेत. रोहित भाऊ या ना. कॅमेरामन टॉस बॉक्स द्या ना जरा. कॅमेरामन टॉस बॉक्स द्या. रोहित भाऊ टॉस करतो. कोण बोलणार. हा चॉईस करा. बोला ना तुम्ही कोणते आहे सांगा. तुम्ही कॉल करतील. 10चं कॉईन आहे. छापकाटा बोला. छापा कॉल केला डहाणूने. छापा आलाय. काय घेणार पण टॉस जिंकलाय. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण घेणार. कशासाठी क्षेत्ररक्षण घेणार. समोरचा संघ देखील मोठा आहे. समोरचा संघ अजून आमच्या समोर आलेला नाही. तर त्यांची अजून रणनीती आम्हाला माहीत नाही. म्हणून आम्ही थोडं चेस करू. ओके मोठा संघ आहे. मोठं गाव आहे. खूप मोठं क्रिकेट आम्ही तुमच्याकडनं पाहिलं. नारगोळ आपण जर बघितलं तर अनेक विश्वविख्यात खेळाडू तुमच्याकडे टेनिसमध्ये आलेत. तुमच्या गावातून खूप मोठे क्रिकेटर बघायला मिळाले. म्हणून तुमचा खेळ एक चांगला वेगळ्या दर्जाला बघायला मिळाला. तुम्ही प्रॅक्टिस કર્યા करतो. माछी समाज रम्या करे. તમે બારિયા સમાજ રમ્યા કરતો. બહુ સારી પ્રેક્ટિસ કરે. એ ટુર્નામેન્ટ માટે काय કહેવા કરે. ટુર્નામેન્ટ માટે એટલું જ કહેવા માંગુ છું કે આવી ટુર્નામેન્ટ ક્યાં બી રમાતી નથી ને ખરેખર મને આ જે ટુર્નામેન્ટ રમાડો છો તે ઓર્ગેનાઇઝને મને દિલથી એમને અભિનંદન આપવાની જરૂર છે. કારણ કે એટલા માટે કે એ લોકો નાના ફુલકાથી લઈને વડીલ લોકોને યાદ કરે છે. અને જે આપણી જે સમાજની જે આજે જે આપણે છે ને શું કહેવાય હિન્દુ આર્ય સમાજ છે પણ આજે ક્ષત્રિય છે. આપણે પાવાગઢ આપણી કુળદેવી કાળિકા માતા છે. તો મારે એટલું જ કહેવું છે કે આજે આ ટુર્નામેન્ટ રમાડે. આજે નવાપુર એને બેકઅપ કરે છે. આજે નવા છોકરાઓ ક્યાં જઈને ઊભા રહે છે અને ક્યાં રમે છે. આજે નારગોલ તો અમારો પહેલેથી રમતું હતું અને પહેલેથી આગળ હતું. આજે નવા ખેલાડી કેટલા મળે છે અહીંયા. અને આજે જોયા તો એવું લાગે છે કે આપણે ઇન્ટરનેશનલ રમી રહ્યા તેવું લાગે છે. અને હું કહું છું ને કે ઇન્ટરનેશનલમાં રમવા માટે બી આપણે તેના સક્ષમ છે એ મને ગૌરવની વાત છે. એટલે હું આ સામેની ટીમને બેસ્ટ ઓફ લક કહું છું. અને આ ઓર્ગેનાઇઝને હું દિલથી ખૂબ ખૂબ આદરથી મહાન માનું છું. એમ
થેન્ક યુ એ તો જોશે બધું સમાજને એકઠા એટલે બધું રોહિતભાઈ છે રોહિતભાઈ રમતો કમ છે પણ બજાર રમવા કરે અને એમને તો શરૂઆત કરી ને थँक्यू सो मच ओके नाईस मीट यू ओके बघितलं हे असलेलं प्रेम आणि हे आयोजनाची असलेली पोचपावती आपल्याला पोचवली खरोखर सुंदर आयोजन तुम्हाला बघायला मिळते एवढा देखणा सोहळा तुम्ही बघत आहात दरवर्षीप्रमाणे करावं आणि सर ही रंगीत तालीमध्ये ना संगीत खुर्चीमा बाईक येतो पेल्ला जातो इकडे बाईक बक्षीस आहे ₹1,00,000 बाईक बक्षीस संगीत महिला मंडळी कौतुक करावं जेवढं खरोखरच कौतुक आहे स्पर्धेच्या आयोजनाचं आज आमच्या कलोनीची बारी मला वाटतं 5 वर्षांनी तुम्ही मैदानामध्ये आला असेल का जबरदस्त फिल्डिंग केली प्रत्येकाने असमुख बाकी 4 लोकांना कव्हर करायचा किती झाला स्कोर धावसंख्या झालाय ती 26 2 धावाची आवश्यकता देदाळ संघ विजय संपादन करतो चला धाकटी डहाणू ए संघ क्षेत्रक्षण लावा डहाणू संघ टॉस तुम्ही जिंकलात नारगोल संघ बॅटर पाठवायचे आहेत आणि आम्हाला 12वा खेळाडू पाठवा अय्याचे नाम बताडो ना हा चालसे और यांना પછી मॅच जिती गई છે कलोनी संघ विजयी झाला विचार करा ज्यांच्याकडे 11 खेळाडू होत नव्हते आणि त्या संघाने पुढची बाजी मारलाय आज त्याच्या गावामध्ये बघणारे प्रत्येक जण त्याचं मनापासून कौतुक करतील आणि मला वाटते जर तुम्ही आजच्या दिवसात क्वालिफाईड झाले तर मला वाटतं माझ्या घराजवळ जो कलोनी स्टॉप आहे तिकडे तुमचा मोठा सत्कार आमचा बारीवाडा करेल खरोखरच गुणी खेळाडू माझे खूप वेगळे रिलेशन आहेत ह्या बारी समाजाचे माझ्या गावात त्यांना विचार की आमचं घर असं आहे की त्यांच्याशी नात्या पलीकडचे एक रिलेशन मेंटेन केलं आहे बारीवाडा हे सगळं टॉस जिंकलाय डहाणू बारीवाडा हे सगळं टॉस जिंकला फिल्डिंग घेतलाय आणि बारिया स्पोर्ट्स क्लब डहाणू